रिऑर्गनायझेशन किंवा रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी याचे ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या आणि जे फॉर्मॅट आहे स्कीम ऑफ रिऑर्गनायझेशन, त्याचप्रमाणे कॅपिटल रिडक्शन अकाउंटची जी फॉर्मॅट आहे ते तुम्हाला अभ्यासायला सांगितलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 आहे, द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ विनोद कंपनी लिमिटेड. लायबिलिटी साईडला दिलेला आहे 40,000, 10% प्रेफरन्स शेअर ऑफ ₹10 each. नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000 शेअर्स ऑफ ₹10% प्रेफरन्स शेअर्स. 10% हा रेट ऑफ डिव्हिडंड आहे, त्याच्यावर 10% दराने डिव्हिडंड मिळेल. ऑफ ₹10 each. 10 each ही फेस व्हॅल्यू आहे आणि ती पेड अप व्हॅल्यू आहे. कारण नुसतं काय दिलेलं आहे, ₹10 each असं दिलेलं आहे. म्हणजेच काय समजायचं आहे, हीच व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आहे आणि तीच व्हॅल्यू काय आहे, पेड अप व्हॅल्यू आहे. कारण 40,000 इंटू 10 केलं तर किती होतं, 4 लाख. 40,000 गुणिले 10 केलं तर 4 लाख अमाऊंट ही झाली. प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 4 लाख, अमाऊंटच्या कॉलममध्ये दिलेलंच आहे 4 लाख रुपये. त्याच्यामुळे जी फेस व्हॅल्यू आहे ती ₹10 आहे आणि पेडअप व्हॅल्यू ही सुद्धा ₹10 आहे. त्यानंतर इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 4,000 आणि एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती आहे, ₹100 आहे. हीच फेस व्हॅल्यू आहे आणि हीच पेडअप व्हॅल्यू आहे. म्हणजे ₹100 ही फेस व्हॅल्यू आहे आणि तीच पेडअप व्हॅल्यू सुद्धा आहे. नंबर ऑफ शेअर्स 4,000 इंटू 100 इज इक्वल टू 4 लाख. त्यानंतर क्रेडिटर्स आहे 60,000. अशा प्रकारे बॅलन्स शीटची टोटल आहे लायबिलिटी साईडची 8,60,000 रुपये. त्यानंतर असेट साईडला दिलेला आहे गुडविल, अमाऊंट आहे 1 लाख. अदर फिक्स असेट 3,60,000. स्टॉक 1 लाख. डेप्टर्स ₹1,20,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹1,80,000. तर अशा प्रकारची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि असेट साईडची टोटलसुद्धा आहे 8,60,000 रुपये. तर पहा या बॅलन्स शीटवरून आपल्या काय लक्षात येते की कंपनीची जी आर्थिक स्थिती आहे ही बिघडलेली आहे. पहा, कंपनीची जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटवरूनच कंपनीची आर्थिक स्थिती आपल्या लक्षात येत आहे. कारण कंपनीचे जे असेट आहे, असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 1,80,000. हा त्या कंपनीचा लॉस आहे, शुद्ध तोटा त्या वर्षामध्ये झालेला लॉस आहे 1,80,000 रुपये. यावरून आपल्या असं लक्षात येते की कंपनीला नुकसान होत आहे, कंपनी तोट्यामध्ये जात आहे. कंपनीचा जो तोटा आहे हा आहे 1,80,000 रुपये. कंपनीची गुडविल जरी 1 लाख रुपये असली तरी कंपनीचा तोटा किती आहे, 1,80,000 रुपये आहे. हे बॅलन्स शीटवरूनच आपल्याला लक्षात येते. त्यानंतर अतिरिक्त माहिती दिलेली आहे. बॅलन्स शीट नंतरचा जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्या पॅरेग्राफमध्ये माहिती दिलेली आहे. द फॉलोइंग रिसोल्युशन वेअर पास अँड द स्कीम वॉज ड्युली अप्रूव्ड बाय द कोर्ट. रिसोल्युशन म्हणजे या कंपनीचं जे रिकन्स्ट्रक्शन आहे ते करायचं ठरवलेलं आहे आणि यासाठी एक स्कीम तयार केलेली आहे कोर्टाने. द स्कीम वॉज ड्युली अप्रूव्ड बाय द कोर्ट. कोर्टामधून त्याला मान्यता मिळालेली आहे, जी काही स्कीम आहे. तर मग ती स्कीम कशा प्रकारची आहे. नंबर 1, इक्विटी शेअर्स. हा इक्विटी शेअर्स दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. म्हणजे याची फेस व्हॅल्यू ₹100 आहे आणि पेडअप व्हॅल्यू पण ₹100 आहे. इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, ज्याची किंमत किती होती, ₹100 होती. बी रिड्यूस टू फुली पेडअप शेअर्स ऑफ ₹50 each. ज्याला किती रुपयाने कमी करायचं आहे, ₹50 कमी करायचं आहे. ज्याची फेस व्हॅल्यू 100 होती आणि पेडअप व्हॅल्यू पण ₹100 होती, त्याला ₹50 कमी करायचं आहे. म्हणजे ₹50 ठेवायचे आहे. जी ₹100ची व्हॅल्यू होती ती ₹100ची व्हॅल्यू आता ₹50 कमी करायची आहे आणि ₹50 ठेवायची आहे. हे जे अशा प्रकारची जी माहिती दिलेली असते यामध्ये टू बी किंवा टू हा शब्द जर वापरला असेल तर त्याचा अर्थ होतो
जी व्हॅल्यू आहे शेअरची ती त्या रकमेपर्यंत ठेवायची. टू हा शब्द वापरला आहे. इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, म्हणजे ज्याची व्हॅल्यू 100 रुपये आहे ही इथपर्यंत ठीक आहे. 100 रुपये दिलेलीच आहे बॅलन्स शीटमध्ये, आपल्याला दाखवलेलंच आहे बॅलन्स शीटमध्ये 100 रुपये आहे म्हणून. परंतु बी रिड्यूस टू हा शब्द जर वापरला तर टू या शब्दाचा अर्थ समजायचा आहे की इथपर्यंत ठेवायची. कुठपर्यंत ठेवायची? फुली पेड ऑफ शेअर्स ऑफ ₹50 इच, याची व्हॅल्यू कितीपर्यंत ठेवायची आहे? 50 रुपयेपर्यंत ठेवायची आहे. म्हणजे कितीने कमी करायची आहे? 50 रुपयाने कमी करायची आहे. जे ठेवायचं मूल्य आहे ते ठेवायचं मूल्य शेवटी आपल्याला जी बॅलन्स शीट तयार करावी लागते त्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला घ्यायचं असते. हा या ठिकाणी घेतलेला आहे 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 हे ठेवायचं मूल्य आहे. आणि कमी करायचं जे मूल्य आहे ते स्कीममध्ये दाखवलं जाते. कॅपिटल रिडक्शन किंवा जे स्कीम ऑफ रिऑर्गनायझेशन आहे किंवा कॅपिटल रिडक्शनची जी स्कीम आहे त्या स्कीममध्ये कमी करायचं जे मूल्य आहे ते कमी करायचे मूल्य या ठिकाणी दाखवले जाते. म्हणजे 4,000 इक्विटी शेअर्स होते, याची किंमत 100 रुपये होती. टोटल अमाऊंट किती होती? 4 लाख रुपये. कंपनीकडे आलेलेच आहेत 4 लाख रुपये, त्याला कमी करत आहे कंपनी. 4,000 इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू 50 ठेवत आहे. किती होती? 100 होती. आता किती ठेवत आहे? 50 ठेवत आहे. म्हणजे कितीने कमी करत आहे? 50 रुपयाने कमी करत आहे. जेवढ्या रुपयाने किंवा अमाऊंटने कमी करत आहे तेवढी अमाऊंट या ठिकाणी ठेवायची असते. तर 4,000 इंटू 50, 4,000 इंटू 50 किती झालं? 4,000 गुणिले 50 करा. 4,000 इंटू 50 किती झाले? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये अशा प्रकारे भांडवल कमी केल्यामुळे कंपनीकडे आलेले आहेत. 2 लाख रुपये कंपनीकडे आलेले आहेत. म्हणून याला कुठं घ्यायचं? कॉन्ट्रीब्युशन या साईडला घ्यायचं 2 लाख रुपये. त्यानंतर पहा दुसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती प्रेफरन्स शेअर्सवर दिलेली आहे. 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच बी रिड्यूस टू 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹6 इच फुली पेड अप. 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. 40,000 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. $10% प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये. 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. In the jungle, the tiger green eyes listened as he 10% प्रेफरन्स शेअर्स प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर ही जी दुसरी ॲडजस्टमेंट आहे ती दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच बी रिड्यूस, त्याला रिड्यूस करत आहे. बी रिड्यूस, बी हा शब्द आहे. टू बी किंवा बी हा शब्द असेल तर त्याचा अर्थ काय समजायचा? रिड्यूस टू हा शब्द आहे. बी रिड्यूस टू, त्याला रिड्यूस करत आहे म्हणजे तिथपर्यंत ठेवायचं आहे. या ठिकाणी लाभांशाचा दर कंपनीने कमी केलेला आहे. 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹6 इच फुली पेड अप. The tiger crept up closer to the लाभांशाचा जो दर आहे little हा tiger cub. 10% होता. Road आता किती पर्सेंट आहे? filled 8% आहे. jungle. 8% The प्रेफरन्स roar शेअर्स of mother tiger ऑफ ₹6 इच फुली पेड अप. म्हणजे other tiger टू या शब्दाचा अर्थ पहा, या ठिकाणी टू हा शब्द वापरला आहे. The टू mother या tiger शब्दाचा likes to roar. अर्थ समजायचा आहे की पर्यंत ठेवायचा आहे. पर्यंत ठेवायचं आहे म्हणजे कितीने कमी करायचं आहे? पर्यंत किती ठेवायचं आहे? 6 पर्यंत ठेवायचं आहे. प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये आहे. कितीपर्यंत ठेवायची आहे? 6 रुपयापर्यंत. 10 मायनस 6 किती झाले? 4. म्हणजे किती रुपयाने कमी करायचं? 4 रुपयाने कमी करायचं आहे. 10% प्रेफरन्स शेअर्स, ऑडिओ बंद कर. 10% प्रेफरन्स शेअर्स. पुन्हा एकदा पहा,
सेकंड जी ॲडजस्टमेंट आहे 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 40,000 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. बी रिड्यूस टू हा शब्द वापरलेला आहे म्हणजे पर्यंत ठेवायचं आहे. याचा पहा लाभांशाचा दर कमी झाला 8%. तर नवीन जे शेअर्स असतील त्याला किंवा बॅलन्स शीटमध्ये जे आपण प्रेफरन्स शेअर्स दाखवू या ठिकाणी पहा 40,000 8% प्रेफरन्स शेअर्स, या ठिकाणी लाभांशाचा दर बदलेल 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹6 इच. कारण काय 6पर्यंत ठेवायची आहे. टू हा शब्द रिड्यूस टू हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ लिहून घ्या पर्यंत ठेवणे. ही व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू किंवा पेड अप व्हॅल्यू ती पर्यंत ठेवायची आहे. कितीपर्यंत ₹6 इच फुली पेड अप 6पर्यंत ठेवायची आहे. म्हणजे ₹10 ही व्हॅल्यू होती प्रेफरन्स शेअरची ती ₹6 ठेवायची आहे. 10 - 6 म्हणजे कितीने कमी करायची आहे. टोटल किती होती ₹10. ती कितीपर्यंत ठेवायची आहे ₹6पर्यंत. म्हणजे ₹6 कुठे दाखवायचे आहेत बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे आहेत. ₹6 कमी म्हणजे ₹6 ठेवायची आहे म्हणजे कितीने कमी करायची आहे ₹4 कमी करायची आहे. 10 - 6 इज इक्वल टू किती झाले 4 झाले. म्हणून हे ₹4 जे आहेत ते स्कीममध्ये घ्यायचे. स्कीममध्ये घेतलेलं आहे 10% प्रेफरन्स शेअर्स किती होते शेअर जेवढे होते तेवढेच राहतील. शेअरच्या बाबतीत काही दिलेलं नाही आहे. फक्त त्याची व्हॅल्यू काय करायची आहे कमी करायची आहे. 40,000 शेअर्स होते त्याची व्हॅल्यू कितीने कमी करायची आहे ₹4 कमी करायची आहे. ₹6 ठेवायची आहे याचा अर्थ 4ने कमी करायची आहे. 40,000 गुणिले 4 किती झाले 40,000. नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000. ₹4ने कमी करायची आहे म्हणजे एका शेअरवर ₹4 कमी करायचे आहेत. एकूण किती शेअर्स आहेत 40,000. 40,000 गुणिले 4 करावे लागेल. किती येईल ₹1,60,000. तर ही झाली 1,60,000. त्यानंतर अप्लिकेशन. तिसरी ॲडजस्टमेंट पाहू यासाठी गुडविल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बी फुली रिटर्न ऑफ. गुडविल पहा बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे किती आहे ₹1,00,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे हा लॉस आहे हा किती आहे ₹1,80,000. तर गुडविल आणि हा जो लॉस आहे हा काय करायचा आहे पूर्णपणे रिटर्न ऑफ करायचा आहे. ते तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. गुडविल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बी फुली रिटर्न ऑफ. फुली म्हणजे पूर्णपणे ते खात्यातून काढून टाकायचं आहे. पूर्णपणे काढून टाकायचं आहे. मग जी अमाऊंट काढून टाकायची आहे खात्यातून त्याच्यासाठी पैसा लागेल म्हणून हे अप्लिकेशन साईडला घ्यायचं. जी अमाऊंट कमी करायची आहे किंवा काढून टाकायची आहे ती अप्लिकेशन साईडला घ्यायचं आहे. तर पहा गुडविल ₹1,00,000 आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे ₹1,80,000 आहे. हे दोन्ही या साईडला रिटर्न ऑफ म्हणजे पूर्णपणे जर खात्यातून काढून टाकायचं असेल तर त्याला रिटर्न ऑफ म्हणतात. तर गुडविल 1,00,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹1,80,000 तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे अप्लिकेशन या बाजूला घ्यायचं आहे. कारण त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे द बॅलन्स ऑफ द अमाऊंट बी यूज टू राईट ऑफ अदर फिक्स्ड असेट. जी बॅलन्स अमाऊंट आहे द बॅलन्स ऑफ द अमाऊंट बी यूज टू राईट ऑफ अदर फिक्स्ड असेट. अदर फिक्स्ड असेट जे आहेत ते अदर फिक्स्ड असेट राईट ऑफ करण्यासाठी बाकीची अमाऊंट वापरायची आहे. द बॅलन्स ऑफ द अमाऊंट म्हणजे जे शेअर कमी करून उपलब्ध झालेली रक्कम आहे. शेअरची व्हॅल्यू कमी करून किती रक्कम उपलब्ध झाली. प्रेफरन्स शेअरवरती ₹1,60,000 अमाऊंट उपलब्ध आहे आणि इक्विटी शेअरवरची 2,00,000 अशी टोटल ₹3,60,000 उपलब्ध झाले कंपनीकडे. गुडविल आणि प्रेफरन्स शेअर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही काय केलं खात्यातून पूर्णपणे काढून टाकलं. त्याची अमाऊंट किती झाली ₹2,80,000 म्हणजे बॅलन्स किती उरलं ₹80,000. टोटल अमाऊंट आहे ₹3,60,000 आणि हे दोन राईट ऑफ केलेलं आहे पूर्णपणे गुडविल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,00,000 आणि 1,80,000 हे झाले 2,80,000 म्हणजे बॅलन्स किती आहे 80,000. जेवढं बॅलन्स आहे बॅलन्स टू अदर फिक्स असेट जो काही बॅलन्स आहे तो राईट ऑफ करायचा आहे. कशाला अदर फिक्स असेट. अदर फिक्स असेट आहेत ते अदर फिक्स असेट कमी करायचे आहेत तेवढ्या रकमेने किती हजाराने 80,000ने ते अदर फिक्स असेट कमी करायचे आहेत. तर अशा प्रकारे अगोदर स्कीम सर्वप्रथम आपल्याला तयार करायची आहे. त्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या ॲडजस्टमेंटवरून सर्वप्रथम आपल्याला स्कीम तयार करायची असते.
आणि ही स्कीम तयार केल्यानंतरच आपल्याला बाकीचे जे एंट्र्या आहेत त्या एंट्र्या करता येतात. तर स्कीमवरूनच किंवा पहिली जी ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटवरूनच आपल्याला एंट्री तयार करता आली पाहिजे. स्कीम जरी तयार केली नाही तरी त्या ॲडजस्टमेंटवरून एंट्री तयार करता आली पाहिजे. तर पहिली जी एंट्री आहे ती भांडवल कमी करण्याची आहे. त्या ठिकाणी पेडअप व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू एकच आहे, त्यामुळे पेडअप व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कमी करण्याची जी एंट्री आहे ती पहा सी मध्ये आपण पाहिली होती. सी मधली दुसरी जी एंट्री आहे ही एंट्री आहे. सुरुवातीला तुम्हाला ज्या एंट्र्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सी मधली दुसरी एंट्री आहे रिड्युसिंग बोथ पेडअप व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जे मूल्य दिलेलं आहे ते मूल्य. या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे इक्विटी शेअरची, त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड व्हॅल्यू किती आहे 100 रुपये. नंबर ऑफ शेअर्स किती आहे 40,000. 40,000 गुणिला 100 म्हणजे किती होते 4 लाख. हे बॅलन्स शीटमध्ये दिलेलंच मूल्य आहे. ओल्ड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं मूल्य. त्यानंतर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ही न्यू व्हॅल्यू आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ही न्यू व्हॅल्यू आहे 50 रुपये. 50 रुपये काय करायचं आहे ठेवायचं आहे आणि 50 रुपये कमी करायची आहे. जी ठेवायची व्हॅल्यू आहे ती यामध्ये घ्यायची टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यूमध्ये. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यूमध्ये घ्यायची 50 रुपये. 50 रुपये या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे 40,000 गुणिला 50 करा. 40,000 गुणिला 50 किती झाले 2 लाख. म्हणून या ठिकाणी अमाऊंट किती आली 2 लाख रुपये. आणि जे कमी करायचं मूल्य आहे जे आपण स्कीममध्ये घेतलं, स्कीम ऑफ कॅपिटल रिडक्शन, याच्यामध्ये जे मूल्य घेतलं ते यामध्ये टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट या ठिकाणी करायचं आहे. ते सुद्धा किती आहे 50 रुपये कमी करायचे आहेत आणि 50 रुपये ठेवायचे आहेत. त्यामुळे कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50 म्हणजे 40,000 गुणिला 50 करा. 40,000 इंटू 50 किती झाले 2 लाख. 40,000 गुणिला 50 ही अमाऊंट सुद्धा किती झाली 2 लाख रुपये. सॉरी 4,000 गुणिला 50 कारण इक्विटी शेअरची नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 4,000. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहे 4,000. 4,000 गुणिला 50 म्हणजे 2 लाख ही व्हॅल्यू येईल. तर अशा प्रकारे पहिली जी एंट्री आहे हीच एंट्री आहे सी मध्ये जी दाखवलेली आहे रिड्युसिंग बोथ पेडअप व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं जे मूल्य आहे ते जसं तसं घ्यायचं आहे. टू न्यू शेअर कॅपिटल अकाउंट नवीन शेअरची जी व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे आणि टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट ते घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिली एंट्री करायची आहे आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते अशा पद्धतीने द्यायचं आहे. बिंग हेस अँड पेड अप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर रिड्यूस फ्रॉम ₹100 टू ₹50. बिंग हेस अँड पेड अप व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आणि पेड अप व्हॅल्यू म्हणजे वसुली मूल्य ऑफ इक्विटी शेअर. कुणाचं समता भागांचं. जे इक्विटी शेअर आहेत त्यांचं. रिड्यूस म्हणजे कमी करायचं आहे. किती होतं 100 रुपये होतं. कितीपर्यंत ठेवायचं आहे 50 रुपये ठेवायचं आहे. म्हणजे 100 वरून किती ठेवायचं आहे 50 रुपये ठेवायचं आहे. अशा प्रकारचं विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर दुसरी नोंद करायची प्रेफरन्स शेअर दुसऱ्या ॲडजस्टमेंटवर. दुसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच बी रिड्यूस टू. ते मूल्य ठेवायचं आहे 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹6 इज फुली पेडअप. 6 रुपये ठेवायचं आहे. तर जे ठेवायचं मूल्य आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. तर पहा एंट्री अशा पद्धतीने होईल 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड बॅलन्स शीटमध्येच दिलेलं आहे किती 4 लाख. 40,000 गुणिला 10 40,000 गुणिला 10 किती होते 4 लाख रुपये बॅलन्स शीटमध्येच दिलेलं आहे. टू 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. जो लाभांशाचा दर आहे हा बदलला आहे. आता किती झाला 8% केलेला आहे कंपनीने स्कीममध्ये. 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू म्हणजे किती ठेवत आहे ते या ठिकाणी दाखवायचं असते न्यू शेअर कॅपिटलमध्ये.
किती ठेवत आहे, 10 रुपये जे मूल्य होतं ते 6 रुपये ठेवत आहे. ॲडजस्टमेंटमध्येच दिलेलं आहे किती ठेवत आहे, 6 रुपये ठेवत आहे. म्हणून या ठिकाणी 6 रुपये घ्यायचे. 40,000 गुणिले 6 किती झाले, 2,40,000 रुपये. 2,40,000 रुपये या ठिकाणी घ्यायचे आहे, 2,40,000. त्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4 रुपये, म्हणजे जेवढ्याने कमी केलेला आहे, स्कीममध्येच आपण घेतलेला आहे, किती रुपयाने कमी केलेला आहे, 4 रुपयाने. 40,000 गुणिले 4, 40,000 गुणिले 4 म्हणजे किती झालं, 1,60,000 रुपये. हा टोटल शेअर होते 4 लाख, ते 1,60,000 रुपयाने कमी केलं म्हणजे उरले किती, 2,40,000. तर अशा प्रकारे प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू सुद्धा, म्हणजे दुसरी एंट्री सुद्धा आपल्याला करायची आहे. बिंग फेस अँड पेड अप व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर रिड्यूस फ्रॉम ₹10 to ₹6. जी प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू होती आणि पेडअप व्हॅल्यू होती किती होती, 10 रुपये होती. ती आता किती ठेवली आहे, 6 रुपये ठेवलेली आहे. जे ठेवलेलं मूल्य आहे ते बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी एंट्री, जी तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट आहे, त्या तिसऱ्या आणि चौथ्या ॲडजस्टमेंटवर एकच एंट्री केल्या जाईल. गुडविल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बी फुली रिटर्न ऑफ, आणि जे बॅलेन्स आहे ते बॅलेन्स अदर फिक्स असेटला ट्रान्सफर करायचं आहे. तर याची एकच एंट्री होईल. एंट्री नंबर सी मधली दुसरी एंट्री पहा तुम्हाला लिहून सांगितलेली आहे. ही कॅपिटल रिडक्शनची एंट्री आहे. तीच एंट्री या ठिकाणी होत आहे. पद कमी असल्यामुळे या ठिकाणी कमी पद येतील. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल किती आहे, 1,00,000 रुपये. स्कीममध्येच घेतलेला आहे, स्कीममधूनच अमाऊंट घ्यायचा आहे, 1,00,000 रुपये. स्कीममधून म्हणजे जी बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यानुसारच आपल्याला कॅल्क्युलेशन आणि एंट्र्या करायच्या आहेत. तर पहा, एंट्री होईल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल किती आहे, 1,00,000. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे, पूर्णपणे रिटर्न ऑफ करायचं होतं म्हणजे 1,80,000. टू अदर फिक्स असेट अकाउंट. अदर फिक्स असेट अकाउंट बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे 3,60,000, परंतु ते पूर्णच्या पूर्ण राईट ऑफ करायचं नाही आहे. त्यापैकी किती राईट ऑफ करायचं आहे, जे बॅलन्स आहे ते म्हणजे किती, 80,000. फक्त 80,000 राईट ऑफ करायचं आहे. म्हणून स्कीममधूनच हे अमाऊंट घ्यायचे आहेत. तर हे 80,000 म्हणून या ठिकाणी किती आलं, 80,000. नाहीतर तुम्ही म्हणाल की बॅलन्स शीटमध्ये 3,60,000 रुपये दिलेला आहे, इथं 80,000 रुपये कुठून घेतले. तर हे 80,000 दिलेल्या माहितीवरून आणि जे कॅपिटल स्कीम तयार केली आपण त्या स्कीममधून हे 80,000 रुपये घेतलेले आहे. म्हणजे अदर फिक्स असेट 80,000 रुपयाने फक्त कमी करायचं आहे. तर अशा प्रकारे तिसरी जी एंट्री आहे, तिसरी एंट्री करायची आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 1,00,000, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,80,000 आणि टू अदर फिक्स असेट अकाउंट 80,000. अशा प्रकारे टोटल होईल 3,60,000. 1,00,000 प्लस 1,80,000 प्लस 80,000. त्यामुळे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट कितीनं करायचं आहे, 3,60,000 रुपयानं. विश्लेषण लिहायचं आहे. बिंग अमाऊंट अवेलेबल, जी अमाऊंट उपलब्ध झाली ऑन कॅपिटल रिडक्शन, भांडवल कमी केल्यामुळे, कंपनीचं जे शेअर कॅपिटल आहे ती शेअर कॅपिटल कमी केल्यामुळे कंपनीकडे काय झाली, अमाऊंट उपलब्ध झाली, पैसा उपलब्ध झाला, तो यूज केला. कशाकरिता, यूज टू राईट ऑफ गुडविल. गुडविल खातेबाद करण्याकरिता म्हणजे गुडविलला खात्यातून काढून टाकण्याकरिता त्याचा उपयोग केला. लॉसेस म्हणजे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं ते सुद्धा खात्यातून पूर्णपणे काढून टाकलं. आणि फिक्स असेट जे बॅलन्स होतं ते बॅलन्स फिक्स असेट तेवढं काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. तर अशा प्रकारे 3 एंट्र्या करायच्या आहेत. आणि या 3 एंट्र्यावरूनच कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवायचा आहे. हा लेजर अकाउंट आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रॉब्लेममध्ये विचारला करा म्हणून तर करायचं आहे. मी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ते काढून दिलेलं आहे, परंतु प्रॉब्लेममध्ये जेव्हा सांगितलं असेल तेव्हाच हे लेजर अकाउंट आपल्याला तयार करायचं असतं. या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलंच आहे. यूज जर्नल एंट्रीज अँड प्रिपेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट अँड रिवाइज बॅलन्स शीट ऑफ द कंपनी. म्हणजे एंट्र्यासुद्धा तयार करायच्या आहेत, कॅपिटल रिडक्शन अकाउंटसुद्धा तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे. परंतु एंट्र्या तयार करण्यापूर्वी किंवा एंट्र्या करण्यापूर्वी किंवा बाकीचं कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी त्याची जी स्कीम आहे ही स्कीम तयार करणं आवश्यक आहे. स्कीम जर तयार केली तर आपलं चुका होण्याची शक्यता खूप नाहीच्या बरोबर असते, चुका होऊ शकत नाही.
तर पहा पहिली एंट्री आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. पहिल्या एंट्रीचा जो इफेक्ट आहे हा या ठिकाणी द्यायचा आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट पहिल्या एंट्रीमध्ये काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे. किती रुपयानं, 2 लाख रुपयानं. त्यामुळे या ठिकाणी पहा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख रुपयानं त्याचा इफेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंटमध्ये होईल. दुसऱ्या एंट्रीमध्ये पहा, दुसऱ्या एंट्रीमध्ये सुद्धा कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट झालं. किती रुपयानं, 1,60,000 रुपयानं. त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे हा कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. बाय 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 1,60,000 रुपये. त्यानंतर तिसरी एंट्री पहा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू अदर फिक्स असेट अकाउंट, अशा प्रकारची खाते आलेले आहेत. अमाऊंट दिलेलीच आहे एंट्रीमध्ये. गुडविल 1 लाख आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,80,000 रुपये आहे आणि अदर फिक्स असेट किती आहे, 80,000 रुपये आहे. तर अशा प्रकारे हा जो लेजर अकाउंट आहे एकच असतो, फक्त कॅपिटल रिडक्शन अकाउंटच असतो, तो एंट्र्यावरूनच तयार करावा लागतो. तर अशा प्रकारे कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करायचं आहे आणि शेवटी बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली होऊन जाईल एंट्र्यावरून. 2 लाख प्लस 1,60,000 टोटल होईल 3,60,000 आणि डेबिट साईडची पण टोटल मॅच होईल. 1 लाख प्लस 1,80,000 प्लस 80,000 3,60,000. त्यानंतर जी रिवाइज बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर पहा सुरुवातीला मी म्हटलं की जे ठेवायचं मूल्य आहे ते बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे. तर पहा एंट्र्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ओल्ड म्हणजे हे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये होतं आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट न्यू म्हणजे हे कुठे घ्यायचं आहे, न्यू बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे. हे घ्यायचं आहे न्यू बॅलन्स शीटमध्ये. किती, 2 लाख रुपये. त्याच्यामध्ये पहा 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 ईच. 4,000 इक्विटी शेअर्स आहेत आणि एकाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, 50 रुपये. 4,000 गुणिले 50 किती अमाऊंट येईल, 2 लाख रुपये. त्यानंतर प्रेफरन्स शेअरची एंट्री पाहू. दुसरी एंट्री 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये होतं. त्यानंतर 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू हे नवीन बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे. प्रेफरन्स शेअर नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर किती होते, 40,000. 40,000 गुणिले 6 या ठिकाणी दिलेला आहे. 40,000 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹6 ईच. 40,000 गुणिले 6 करा. 40,000 गुणिले 6 किती आलं, 2,40,000. आणि क्रेडिटरवर काही माहिती दिलेली नाही आहे, त्यामुळे क्रेडिटर जेवढं होतं तेवढंच राहील. क्रेडिटर 60,000 रुपये होतं, ते कमी केलं की वाढवलं काहीच प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. याचा अर्थ काय समजायचा, ते जेवढं होतं तेवढंच आहे. 60,000 रुपये होतं, 60,000 रुपयेच आहे, म्हणून क्रेडिटर 60,000 ते 60,000 रुपये ठेवलेलं आहे. त्यानंतर पहा ओल्ड बॅलन्स शीट पाहू. गुडविल 1 लाख होतं, ते पूर्णपणे खात्यातून काढून टाकलं, त्याचा आता काही संबंध नाही. त्यानंतर अदर फिक्स असेट किती रुपयाने कमी केलं, 80,000 रुपयाने कमी केलं. अदर फिक्स असेट किती होतं टोटल, 3,60,000. हे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलं होतं, परंतु ते कितीने कमी केलेलं आहे, 80,000 रुपयानं कमी केलं. म्हणून 3,60,000तून 80,000 रुपये मायनस करायचे आहे. 3,60,000 मायनस 80,000 रुपये किती आले, 2,80,000 रुपये. आता अदर फिक्स असेट किती राहिलं, नवीन बॅलन्स शीटमध्ये किती दाखवायचं आहे, 2,80,000 रुपये. त्यानंतर तिसरी असेट आहे स्टॉक. स्टॉकवर काही माहिती दिलेली नाही. स्टॉक कमी झाली की वाढली काहीच माहिती दिलेली नाही आहे, म्हणून स्टॉक जेवढं होतं तेवढंच ठेवायचं आहे. डेप्टर्सवर सुद्धा काहीही माहिती दिलेली नाही आहे. डेप्टर्स वाढलं की कमी झालं की काय झालं काहीच दिलेलं नाही आहे. त्यामुळे स्टॉक आणि डेप्टर्स जेवढं होतं तेवढंच ठेवायचं आहे. स्टॉक 1 लाख ठेवायचा आहे आणि डेप्टर्स 1,20,000 जेवढं होतं तेवढंच ठेवायचं आहे. त्यानंतर बा शेवटचं जे असेट होतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा लॉस होता त्या कंपनीचा 1,80,000 रुपये. तो पूर्णपणे काय काढलेला आहे, खात्यातून काढून टाकलेला आहे. 1,80,000 रुपये भांडवल कमी करून हा तोटा खात्यातून काढून टाकला आहे 1,80,000 रुपये. त्यामुळे तो नवीन बॅलन्स शीटमध्ये येणार नाही. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि गुडविल नवीन बॅलन्स शीटमध्ये दाखवलेलं नाही आहे, कारण ते खात्यातून पूर्णपणे काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे नवीन बॅलन्स शीट तयार करायची आहे आणि त्याची टोटल पण करायची आहे. असेट साईडची टोटल करू. अदर फिक्स असेट 2,80,000, स्टॉक 1 लाख आणि डेप्टर्स 1,20,000 किती झाले, 5 लाख. असेट साईडची टोटल आली 5 लाख,
त्यानंतर लॅबिलिटी साईडची टोटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 2,40,000 रुपये आणि इक्विटी शेअर कॅपिटल आहे 2 लाख आणि क्रेडिटर्स आहे 60,000. तर अशा पद्धतीनं लॅबिलिटी साईडची टोटलसुद्धा 5 लाख रुपये आली. तर या प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचं आहे किंवा अशा पद्धतीने या चॅप्टरवरचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात. तर